रेवती आईवडिलांची एकुलती एक लेक असते. लग्न करून ती सासरी जाते, पण तिचा जीव आईमध्ये अडकलेला असतो. वडील त्यांना काही वर्षापूर्वी सोडून गेलेले असतात. रेवतीला नेहमीच माहेरची आठवण यायची. काही दिवसापासून आईसुद्धा आजारी असायची आणि एक दिवस अचानक वहिनीचा फोन येतो की आई आपल्याला सोडून. रेवती व तिचा भाऊ त्यांच्या वयात फक्त 2-3 वर्षाचे अंतर होते. रेवतीच्या भावाचे लग्न आधी झालेले असते. घरात वहिनी येते. त्यामुळे रेवती जास्त खुश असते. कारण लहानपणापासूनच तिला बहिणीची कमी जाणवत असायची. तिला बहीण असावी असं नेहमीच वाटायचं. म्हणूनच रेवती तिच्या बहिणीमध्येच बहीण शोधते. लग्नानंतर दोघंही लग्नानंतर दोघींचेही चांगले जमते. रेवतीला जसे वाटत असते अगदी त्याचप्रमाणे त्या दोघी प्रेमाने मिळून मिसळून राहायच्या. हे पाहून आई वडील भारावून जायचे व कायम अशा चांगल्या आनंदात राहा असा आशीर्वाद देखील द्यायचे. असे बरेच महिने गेले. एके दिवशी रेवतीचे लग्न ठरते व ती सासरी निघून जाते. तेव्हा सुद्धा तो दुरावा रेवतीला नकोसा वाटतो. माहेरील लोकांचा निरोप घेऊन ती सासरी जाते. सण समारंभाला माहेरी यायची तेव्हा घर अगदी आनंदाने भरून जायचे. पुढच्या काही महिन्यातच एका अल्पशा आजाराने वडिलांचे निधन होते. घरावर दुःखाचा डोंगर कोसळतो. रेवतीची आई तर पूर्णपणे तुटून जाते. तिचा आत्मविश्वास कमी होतो. ती सतत रडत असते. तेव्हा रेवती आईला सावरते. तिला प्रेम माया लावते. काही दिवसांनी आई त्या दुःखातून बाहेर पडतात. रेवती आपल्या सासरी सुखाने नांदत असते. पण तिचा जीव, तिचं मन मात्र आईकडे ओढलं जायचं. ती नेहमी वरचेवर भेटायला देखील यायची. आई वरवर कितीही दाखवत असली की ती वडिलांच्या दुःखातून सावरली आहे, तरीसुद्धा आई पूर्णपणे त्यातून बाहेर पडलेली नव्हती. सतत विचारात हरवलेली असायची आणि याचाच परिणाम ती एके दिवशी खूप जास्त आजारी पडली. तिला दवाखान्यात दाखवण्यात आलं, पण तात्पुरते तिला बरे वाटले. तिची तब्येत दिवसेंदिवस खराबच बिघडतच चाललेली होती. आपल्या आईला भेटण्यासाठी रेवती नेहमी यायची. जसे तिला जमेल तसं फोन देखील ती नेहमीच करायची. आता आईला भेटून ती आपल्या सासरी गेली होती, पण तिचे मन मात्र इकडेच अडकलेले होते. आई कशी असेल आणि कधी बरी होईल याचा विचार ती करत होती. एक दिवस रेवतीच्या वहिनीने रेवतीला 2 वेळा फोन केला होता, पण रेवतीचा फोन रिसीव्ह होत नव्हता आणि रेवती किचनमधून बाहेर आली तेव्हा तिनं पाहिलं की तिच्या वहिनीने सलग 2 मिस कॉल केले होते. वहिनीला समजलं होतं की रेवती तिच्या कामात व्यस्त आहे किंवा फोनपासून दूर आहे. रेवतीला काळजी वाटत होती. तिच्या वहिनीचे सलग फोन का आले असतील याची ती काळजी करत होती. कारण बऱ्याच दिवसापासून रेवतीच्या आईची तब्येत देखील बरी नव्हती. गेल्या 2च दिवसापूर्वी रेवती तिच्या आईला भेटण्यासाठी तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती. आता रेवतीने हिम्मत एकवटून तिच्या वहिनीला फोन केला आणि तिने फोन उचलला. तेव्हा वहिनी रडतच म्हणाली की आई आपल्याला सोडून गेली. सकाळी तुझा दादा त्यांना उठवण्यासाठी गेला होता. त्यांनी उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्या काही उठल्याच नाहीत. वहिनीचे हे बोलणे ऐकून रेवतीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काहीच वर्षापूर्वी वडील तिला सोडून गेले होते आणि आता तिची आई पण नव्हती. रेवतीने रडत रडत ही गोष्ट तिच्या पती अभयला सांगितली. तेव्हा अभयने तिला सांभाळून पटकन तिला गाडीत बसवलं. ती तिच्या आईवडिलांच्या घरी पोचली. तिने तिच्या आईला मिठी मारली आणि तिचा मृतदेह पाहून खूप रडू लागली. सर्व विधी करून झाल्यानंतरही रेवतीचे रडणे काही थांबतच नव्हते. तेव्हा रेवतीच्या मावशीने तिचे अश्रू पुसले आणि रेवतीला म्हणाली, बाळा आता असे दुःख करून घेऊ नकोस. मी तुझी मावशी आहे.
माझं घर पण तुझ्या आईचंच घर आहे. तसं पण मावशी म्हणजे आईसारखीच असते. तुझी वेदना मी समजू शकते, कारण तुझे वडील तुला सोडून गेले आणि आज तुझी आई निघून गेल्यावर तुला दुःख होणं स्वाभाविक आहे. मुलीसाठी ते आईचं घर हे आधारस्तंभ असतं. आई निघून जाते आणि वहिनी जगाला दाखवण्यासाठी फक्त एक नाममात्र नातं आहे. रेवतीच्या मनात विचित्र विचार येऊ लागले. ती अजूनच जोराने मोठमोठ्याने रडायला लागली आणि म्हणाली, मावशी, आता माझ्या आईचे घर राहिले नाही. मी पोरकी झाले आहे. माझं माहेर मला दुरावलं आहे. तेव्हा रेवतीची वहिनी दूरवर बसून दोघींचे हे बोलणे ऐकत होती. आधी वहिनीने रेवतीला गप्प केलं. मग वहिनी मावशीला म्हणाली, मावशी, असं कसं काय बोलता तुम्ही? माझा विश्वास आहे की आईची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण सध्या दीदींचे दादा आणि वहिनी हयात आहेत आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत दीदींचे माहेरचे घर कायमच राहील. आई असताना जसा रेवती दीदींचा हक्क होता तसाच आणि सारखाच राहील. दीदीला पाहिजे तेव्हा त्या इथे येऊ शकतात. हे घर कालही त्यांचंच होतं आणि आजही आहे आणि उद्याही असेल. मावशी, मी पण एक मुलगी आहे आणि माझं पण माहेरचं घर आहे आणि आम्हा मुलींसाठी माहेरचं घर किती महत्त्वाचं आहे हे मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही दीदीला तुमच्या घरी बोलवा, पण तिला तिच्या प्रेमापासून दूर करू नका. तिचा दादा आणि वहिनी आहेत तोपर्यंत त्यांचे माहेर पण कायमच जपलं जाईल. हे ऐकून मग मावशी म्हणाल्या, सूनबाई, आजच्या काळात तुझ्यासारखी विचारसरणी असणारी वहिनी मिळणं फारच कमी आहे. आणि मग रेवतीनेही तिच्या वहिनीला मिठी मारली आणि म्हणाली की, वहिनी, आज तुम्ही मला विश्वास दिला आहे की वहिनीसुद्धा आईसारखीच आहे आणि मी समाधानी आहे तोपर्यंत तू आणि दादा आहेस. माझं माहेर कायम राहील. आणि कोणीतरी म्हटलं आहे की वहिनी ही आईसारखीच असते. आज तू मलाही त्यावर विश्वास ठेवायला लावलास. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.